एका व्यक्तीची गाडी खराब झाली. त्यानं सोशल मीडियावर आवाज उठवला, कारण E20 दिलं. गडकरी किंवा त्यांच्या टीमने असं केलं की त्या सगळ्याच इन्फ्लुएन्सर विरोधातच डायरेक्ट FIR दाखल केली. खरा विषय इथून सुरू झाला आणि इथेनॉल आणि गडकरींचा संबंध जोडला जाऊ लागला. वारंवार इथेनॉल बाबत स्पष्टीकरण द्यायला नितीन गडकरी समोर आले आणि हे सगळं बघता बघता लोक E20ला विरोध करत असताना सुद्धा आम्ही पेट्रोलमध्ये E20 मिसळणारच या मनमर्जी धोरणाविरोधात E20 पार्टीची स्थापना होते. कॉकरोच जनता पार्टीचा शेवट असा झाला की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा लागला. आता E20 पार्टीची स्थापना झाली आणि बघता बघता रोजच्या रोज लाखो फॉलोअर्स या पार्टीचे इंस्टाग्रामवर वाढत आहेत आणि त्यामुळे याचंही एक मोठं आंदोलन उभं राहू शकतं आणि त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. यासाठी गडकरी कोर्टात गेले आणि सरकारनं या E20 पार्टीचे जे कोणी सर्व असतील किंवा 4-2 व्यक्ती असतील त्यांना चर्चेसाठी बोलावलं. सरकार आणि गडकरींनी E20 बाबत घेतलेली धास्ती नेमकी कशामुळे आहे आणि यामुळे पुढे काय काय घडू शकतं हे समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. जर E20 मुळे गाडींना खरंच प्रॉब्लेम होत असतील तर मग यावर आवाज उठवणं सुद्धा गरजेचं आहे. सरकारच्या इथेनॉल धोरणावरून सध्या देशभरातील वाहनधारक, विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतात. जंतर मंतरवरचं CJPचं आंदोलन संपल्यापासून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोशल मीडियावर पुढील टार्गेट ठरलेत. त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर विरोधाची लाट तयार झाली आहे. याचा परिणाम म्हणून 31 जुलैच्या सरकारच्या इथेनॉल धोरणाविरुद्ध आणि शुद्ध पेट्रोलसाठी दिल्लीत वाहनांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनांचं नेतृत्व राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला करतात. केंद्र सरकारनं देशाचं कच्चं तेल आयातीवरच अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याचं धोरण देशभरात अनिवार्य केलंय. 1 एप्रिलपासून देशातील बहुतांश पेट्रोल पंपावर केवळ E20 पेट्रोललाच पुरवठा होणार आहे. परंतु दुसरीकडे सोशल मीडियावर अनेक वाहनधारकांचा असा आरोप आहे की E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचे इंजिन खराब होतंय, सोबतच गाड्यांचा ॲव्हरेज देखील पडतंय. वाहनधारकांना शुद्ध किंवा जुन्या गाड्यांसाठी योग्य असणारं E10 पेट्रोल मिळत नसल्यानं मनस्ताप सहन करावा लागतोय. आधीच वाहनांना ॲव्हरेज मिळत नसल्यानं इंधनावर वाढलेला खर्च आणि त्यात E20 पेट्रोलमुळे वाहन नादुरुस्त होण्याच्या घटना वाढत असल्यानं देशभरात सरकारच्या या धोरणाविरोधात संतापाची लाट पसरली आहे. E20च्या सक्तीमुळे त्रस्त झालेले लोक सोशल मीडियावर E20 जनता पार्टीसारखी डिजिटल हँडल्स तयार करतायत. CJP प्रमाणे ही कोणतीही अधिकृत राजकीय संघटना नाही, तर सरकार विरुद्ध सामान्य वाहनधारकांनी एकत्र येऊन उभं केलेलं एक डिजिटल आंदोलन ठरलंय. सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांकडून असा आरोप केला जात होता की इथेनॉल धोरणाचा थेट आर्थिक फायदा नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या साखर कारखान्यांना आणि त्यांच्या मुलाच्या कंपन्यांना होतो. तसेच त्यांच्या नावानं काही डीप फेक व्हिडिओ आणि मीम्स देखील व्हायरल करण्यात आले होते. या बदनामी विरोधात नितीन गडकरींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयाने त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अज्ञात युजर्स विरुद्ध 11 कोटी रुपयांचा दिवाणी मानहानीचा दावा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे गडकरी यांनी न्यायालयात आणि संसदेत हेही स्पष्टीकरण दिलंय की हे E20 धोरण केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाचा या इंधन पुरवठ्याशी थेट संबंध नाही. E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्या भंगारात निघतील अशी भीती व्यक्त केली जात असताना नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात एक मोठा खुलासा केला. गडकरींच्या म्हणण्यानुसार इंडियन ऑइल आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार E20 पेट्रोलमुळे इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्याची गरज नाही. 2016 पूर्वी निर्माण झालेल्या जुन्या BS3 वाहनांमध्ये इथेनॉलच्या रासायनिक गुणधर्मांमुळे काही रबरी भाग खराब होऊ शकतात, परंतु त्याचा थेट इंजिनवर कुठलाही परिणाम होऊ शकत नाही. वाहनांच्या नियमित सर्व्हिसिंग दरम्यान हे रबरी पार्ट्स अगदी कमी खर्चात सहज बदलता येऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण इंजिन किंवा गाडी खराब होण्याचा दावा चुकीचा असल्याचं गडकरी स्पष्टीकरण देत आहेत, जे की पेट्रोलियम मिनिस्टरनी द्यायला हवं. मग ज्यावेळी E20 वरती प्रश्न तयार होतात त्यावेळी गडकरींचं स्पष्टीकरण येतं, म्हणून लोक गडकरींना टार्गेट करतात. दिल्लीत 31 जुलैचं आंदोलन होणार असल्याचं सांगण्यात येतं. या आंदोलनाचं नेतृत्व राजकीय विश्लेषक आणि उद्योजक तहसीन पुनावाला करतायत. त्यांचा टीम भारत या संघटनेत प्युअर पेट्रोल स्वस्त करण्याची आणि त्यावर सूट देण्याची मागणी केली आहे. तहसीन पुनावाला हे टीव्ही चॅनल्सवर काँग्रेसची आणि गांधी परिवाराची बाजू भक्कमपणे मांडणारे राजकीय विश्लेषक म्हणून परिचित आहे. ते स्वतःला काँग्रेस विचारसरणीचे समर्थक मानतात.
तहसीन पुनावाला यांचा गांधी व वाड्रा कुटुंबाशी अत्यंत जवळचा आणि कौटुंबिक संबंध आहे। तहसीन पुनावाला यांचे लग्न मोनिका वाड्रा यांच्याशी झालंय। मोनिका वाड्रा या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या सख्ख्या चुलत बहीण आहेत। या नात्यामुळे तहसीन पुनावाला हे थेट गांधी आणि वाड्रा कुटुंबाचे जावाई लागतात असं म्हणता येईल। त्यांचे भाऊ शहजाद पुनावाला हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, परंतु नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सध्या ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। मात्र तहसीन पुनावाला हे सातत्याने भाजप सरकार विरोधात लढत असतात, त्यामुळे सोशल मीडियावर ते काँग्रेसी असल्याचाही आरोप होतो। दुसरीकडे सोशल मीडियावर पुनावालांविरोधात अजून एक ट्रोलिंग ट्रेंड समोर आलाय। सोशल मीडियावर त्यांचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो। 2022 मध्ये कंगना रनावतच्या लॉकअप या रियालिटी शो मध्ये तहसीन पुनावाला हे सहभागी झाले होते। या शो मध्ये त्यांना स्वतःचं एक सिक्रेट शेअर करायचं होतं। त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता की 20 वर्षांपूर्वी भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतीनं त्यांना एक ऑफर दिली होती। त्या उद्योगपतीने स्वतःच्या पत्नीसोबत झोपण्यासाठी तहसीन यांच्यासाठी संपूर्ण नाईट क्लब वीकेंडसाठी बुक केला होता। त्या उद्योगपतीची अट अशी होती की जेव्हा तहसीन त्यांच्या पत्नीसोबत असेल तेव्हा तो हे सर्व पाहिल। तहसीन यांनी शो मध्ये कबूल केलं होतं की त्यांनी ही ऑफर स्वीकारत उद्योगपतीची ती फॅन्टसी पूर्ण केली होती। त्यांच्या या जुन्या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालाय। सध्या तहसीन पुनावाला हे सरकारच्या इथेनॉल धोरणाविरोधात दिल्लीत मोठं आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनामुळे त्यांचे विरोधक आणि IT सेल्सनी त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांच्या लॉकअप मधील त्याच जुन्या व्हिडिओचा आधार घेतलाय। जो माणूस पैशांसाठी दुसऱ्याच्या पत्नीसोबत झोपतो तो आता जनतेला ज्ञान शिकवतोय असं म्हणत सोशल मीडिया हँडल्सवर त्यांना पॉर्न स्टार पुनावाला म्हणून ट्रोल केलं जातंय। या ट्रेंडवर स्वतः तहसीन पुनावाला यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिलंय की मला पॉर्न स्टार म्हणा किंवा मग काहीही म्हणा, मी घाबरणार नाही, पण किमान सामान्य जनतेच्या गाड्यांचे इंजिन खराब करणं बंद करा आणि सरकारचे इथेनॉल धोरण जे आहे ते सर्वांसमोर पब्लिक करा। एकंदरीत पेट्रोलमधील इथेनॉल सक्तीमुळे निर्माण झालेले हे वादळ आता लवकर शांत होणार नाही असं दिसतंय। यावर तोडगा काढण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयात बैठका होत आहेत, परंतु अजूनही यावर काहीही ठोस पर्याय समोर आलेला नाहीये। उद्याचं हे आंदोलन थांबवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पुनावाला यांना कॉल करून मज्जाव केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे, परंतु पुनावाला हे आंदोलन करण्यावरती ठाम आहेत। नितीन गडकरी यांना आपल्या मुलाच्या कंपनीसाठी देशावर इथेनॉल धोरण लादल्याचा आरोप पुनावाला यांच्याकडून केला जातोय, त्यामुळे गडकरींनीही राजीनामा द्यावा अशी मागणी या निमित्ताने होते। गडकरी हे धोरण पुढे रेटून नेतात की घुमजाव करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। जर हा मुद्दा जो आहे तो पेट्रोलियम मिनिस्टर हरदीप सिंग पुरी यांच्याशी रिगार्डिंग आहे तर मग E20 धोरणाला गडकरी स्पष्टीकरण का देतात? ज्यावेळी काही इन्फ्लुएन्सर काही लोक E20 वरती प्रश्न तयार करतात त्यावेळी त्यांच्या विरोधात गुन्हे का दाखल होत आहेत? आणि जर गुन्हे दाखल होत आहेत आणि ते जर नागपूर सारख्या ठिकाणी होत आहेत तर मग इथे गडकरींचं कनेक्शन जोडलं जात आहे, त्यात चूक काय? असे अनेक प्रश्न जे आहेत ते सोशल मीडियावर विचारले जात आहेत। तुम्हाला काय वाटतंय? E20 पेट्रोलमध्ये मिक्स करणं हा एक योग्य उपाय आहे का? आणि जर E20 आपल्या भारतात बनत असेल आणि ते पेट्रोलमध्ये मिक्स केलं जाणार असेल तर मग पेट्रोलच्या किमती कमी व्हायला पाहिजेत की नाही? मुद्दा एक। मुद्दा दोन, ज्यांना E20 मिश्रित पेट्रोल नकोय त्यांच्यासाठी जे पहिलं जुनं E10 पेट्रोल होतं ते सुरू ठेवावं, हा जो एक पर्याय लोकांकडून मांडला जातोय त्या पर्यायावर विचार व्हायला नको का? आणि कोर्टामध्ये ज्यावेळी या E20 वरती सुनावणी पार पडली होती त्यावेळी सांगितलं गेलं होतं की E20 पेट्रोलमध्ये मिक्स करणं हा फक्त एक प्रयोग आहे। मग हा प्रयोग हा तुम्ही सर्वसामान्य लोकांवर लादतायत का? प्रश्न आहेत। या सगळ्या गोष्टींवरती जरूर व्यक्त व्हा। गाडी ही फक्त गाडी नसते, अनेक लोक त्यांच्या आयुष्याची जमापुंजी लावून एक 4 व्हीलर गाडी घेत असतात। अगोदरच सर्व्हिसिंग मेंटेनन्स या गोष्टींमध्ये खर्च पडत असतो, मात्र पेट्रोल हे दर 4 दिवसाला 8 दिवसाला गाडीत भरावंच लागतं आणि जर त्यामुळे खरोखर काही प्रॉब्लेम येत असेल तर काही काळासाठी हे E20 धोरण स्थगित करणं योग्य नाही का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।